हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी. तर फणसाची भाजी आपण कशी बनवणार आहोत हे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण आणलेलं आहे शेतातनं फणस. तुम्ही मार्केटमधनं बाजारात कुठेही दिसलं तर नक्की घेऊन या. शक्यतो मार्केटमध्ये फणस मिळत नाही, जर कुठे दिसले तर नक्की घेऊन या. अशा प्रकारे भाजी बनवून बघा, खूप छान व टेस्टी लागते. फणस कट करण्यासाठी मी घेतलेला आहे विळा. शक्यतो विळ्याचा वापर करायचा आहे, कारण सुरीने कट करता येत नाही. खूप मेहनत लागते फणस कट करण्यासाठी. यासाठी आपण विळ्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे, कारण याचा चीक आपल्या हाताला लागू शकतो. मी खाली कापड घेतलेलं आहे, कारण फणस कट करताना विळा सरकतो यासाठी. आधी आपल्याला फणसाचे 2 भाग करून घ्यायचे आहे. यानंतर आपण त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. असे 4 भाग केलेले आहेत आपण फणसाचे. काळजीपूर्वक करायचं आहे, फणस आपल्या हाताला लागू शकतो विळा वगैरे. यासाठी आपण घेतलेला आहे कुकर. कुकरमध्ये आपण फणसाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. आपण व्यवस्थित ॲडजस्ट करून घेऊन कुकरमध्ये पाणी घालून फणस शिजवायचा आहे. तुम्ही शक्यतो पातेल्यामध्ये पण फणसाचे तुकडे हे शिजवू शकता. कुकर छोटा असल्यामुळे थोडं ॲडजस्ट करावं लागतं. आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आपण गॅस ऑन करून घेतलेला आहे. तीन शिट्ट्या होईस तोपर्यंत आपण ठेवलेला आहे. हे बघा, आपला फणस शिजलेला आहे. आपण ताटात काढून घेऊया. हे बघा, व्यवस्थित छान शिजलेलं आहे. आता आपण ह्याला थंड होऊ द्यायचे थोडं. नंतर ह्याच्यावरचे काटे हे बघा, अशा प्रकारे आपल्याला फणसावरचे हे काटे असतात ते हाताने काढायचे आहेत. हे बघा, हे आपल्याला काढून साईडला करून घ्यायचं आहे. पूर्ण आपण काटे काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याच्यावरचा भाग असतो तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. त्याच्या आतल्या भागाचा वापर आपल्याला करायचा नाही. हे व्यवस्थित काढून घ्यायचे. हे मधलं असतं, ह्याचा वापर करायचा नाही. हे ताटात घेतलेलं आहे, त्याची आपल्याला भाजी बनवायची आहे. अशा प्रकारे व्यवस्थित कुस्करून घ्यायचे. हे बघा, असं होतं त्याचं. मोबाईलला तुम्ही बघू शकता. ह्याची भाजी आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी आपण 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं. यात जिरा मोहरी घालून घ्यायची आहे. थोडासा लसूण, कट केलेला कांदा, होऊ दे तडाका. लसूण फ्राय व्हायच्या आधीच आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं. कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे. हॅलो,
हे बघा व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे. आपण यामध्ये आता मीठ घालून घेणार आहोत. हळद व्यवस्थित परतायचं हे व्यवस्थित. यामध्ये लाल तिखट घालायचं तुमच्या आवडीनुसार, कमी जास्त. एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली आहे आपण फणसाची भाजी. यामध्ये फणस घालून घ्यायचे. आपण व्यवस्थित परतून घेऊया. कांदा मसाला वगैरे पूर्ण याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. काय खायचं तुला? ते जास्त एक्स्ट्रा झालं ना, पुढे ठेवणार. यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला थोडी. आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. नाही का, तसं मलाच करायला लागते. बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. चेहरा इथं काढ थोडस. हा टेस्ट करून ठीक आहे. एकदम साध्या सुटसुटीत मस्त करून पद्धतीने घेतलेलं का? आपण फणसाची भाजी नक्की करून बघा. थँक्यू.